नमस्कार मित्रांनो, अजितदादा जाऊन 10 दिवस झाले तरी सुद्धा अफवांचं पेव आपण बघतोय. सोशल मीडियावरती प्रचंड व्हिडिओज व्हायरल होत आहेत आणि अजितदादा आता परत येणारे, होर्डिंग काढून घ्या वगैरे वगैरे असले व्हिडिओ आपण बघतोय. परंतु या सगळ्या अफवा पसरण्याचे कारण काय ते आपल्याला समजून घ्यायचे. कारण नंबर 1 तर मीडियानी केलेला आतताईपणा. सुरुवातीला 6 लोक सांगितले, नंतर 5 बॉडी मिळाल्या. इथून खरा संशय यायला सुरुवात झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या दिवशी जो अजितदादा विमानात बसतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्या विमानाला ग्रीन स्ट्रीप होत्या, पडलेल्या विमानाला लाल पट्ट्या होत्या. इथून लोकांचा संशय निर्माण झाला. परंतु तो व्हिडिओ 2 दिवसांपूर्वीचा होता आणि ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशीचा व्हिडिओ समाज माध्यमापर्यंत आला नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अफवा पसरण्यात. तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर अजितदादा सकाळी 8 वाजेला विमानात बसलेले होते तर विमानतळावरती पत्रकार पोहोचलेले 100% असणार आहे. त्या दिवशीचे व्हिडिओ लपवून ठेवण्याचं कारण काय? चौथी महत्त्वाची गोष्ट, जर ब्लॅक बॉक्स ओपन केलेला आहे तर त्याबद्दलची माहिती सार्वजनिक का करण्यात येत नाहीये? पाचवी महत्त्वाची गोष्ट, त्या दिवशी अजितदादा विमानतळावर पोहोचल्यापासून ते बारामतीच्या अपघातापर्यंतचा जेवढे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ते आजपर्यंत लोकांना का मिळालेले नाहीयेत? सहावी महत्त्वाची गोष्ट, अमोल मिटकरी हे जे आमदार आहेत यांनी प्रश्न उपस्थित केलेले असताना सुद्धा त्याला गांभीर्याने न घेता त्याची उत्तरं का दिल्या जात नाहीये? आणि या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्रामध्ये एक कन्फ्युजन क्रिएट होतंय आणि या कन्फ्युजनमुळे अजितदादा जिवंत असल्याच्या अफवा पसरत आहेत. सरकारला जर महाराष्ट्राला शांत करायचं असेल तर सगळं खरं या महाराष्ट्राला सांगावं लागेल, जे सरकारला सध्या करायचं नाहीये असं दिसतंय. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवार यांचा शपथविधी इतक्या घाई गडबडीने उरकण्याचा प्रयत्न का केला गेला, हाही मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. त्याहून पुढचा महत्त्वाचा प्रश्न, शरद पवार साहेबांनी कुठलीही माहिती घेण्याच्या आधीच हा एक फक्त अपघात आहे असं वक्तव्य केलं, जे शरद पवार साहेबांच्या अभ्यासू प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि शरद पवार साहेब जे बोलतात त्याच्या विपरीत त्यांचं काहीतरी मनात असतं. हा महाराष्ट्रामध्ये असलेला सगळ्यात मोठा समज सुद्धा या अफवांना जबाबदार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळावी एवढीच आमची या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही आम्हाला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा.